नमस्कार मित्रांनो. शेअर बाजारात काम करताना खूप वेळा लॉसेस होतात आणि हे जे लॉसेस असतात ना ते मोस्टली गॅप अप गॅप डाऊनच्या सकाळची जी व्हॉलेटिलिटी असते ना त्यामध्ये होतात. त्यामुळे ह्याच्यावरती एक व्यवस्थित स्ट्रॅटेजी जी असते ती तुमच्याबरोबर पोचावी, जेणेकरून मॅक्झिमम जो लॉस होणार असतो या गोष्टीमुळे. कारण तुम्ही बघा, प्रत्येकाचं मॅक्झिमम लोकांचं जे लॉस झालेलं असतं ना हे सकाळच्या 5-10 मिनटामध्ये जो गॅप अप गॅप डाऊनचा जो खेळ असतो ना तिथे भयंकर व्हॉलेटिलिटी असते आणि त्या अस्थिरतेमध्ये सगळ्यांचा लॉस होतो. आणि हा लॉस कसा कमी करता येईल, किंवा ह्या गॅपअप आणि गॅपअपच्या आधारे आपण इंट्राडेमध्ये कशी प्रॉफिट मिळवू शकू. हा गॅप डाऊन जो असतो तो टिकणारा आहे का, टिकणारा असेल तो कुठपर्यंत वरती अजून ती मूव जाईल, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेणार. त्याचं कारण असं ना, खूप जणांनी मला सांगितलं की सर इंट्राडे आम्ही पैसे बऱ्यापैकी कमवतो, भले ते थोडे असतील पण ते आमच्याकडे असतात, पण जो लॉस होतो ना अचानकमध्ये तो एखादा BTS ट्रेड कॅरी केलेला असतो, असं वाटतं दुसऱ्या दिवशी गॅपअप होईल म्हणून आम्ही CEचा ट्रेड घेतो, कधी वाटतं गॅप डाऊन होईल PEचा ट्रेड होतो आणि तिथे आमचा लॉस होतो. आणि ही सगळ्यात मोठा जो प्रमाण जे असतं ना गॅप ट्रेडिंगमध्ये लॉस होण्याचं ते इंडेक्समध्ये असतं. कारण होतं काय, इंडेक्स ग्लोबलमध्ये एखादी बातमी आली किंवा एखादी घटना घडली तर लगेच त्याचं रिफ्लेक्शन होतं जे आपल्याला सकाळीच भेटतं. पैसा कमवणारेसुद्धा मोठा पैसा गॅप डाऊनमध्ये मिळवतात. मग ही नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे, कसं आपण त्याच्यावर टॅकल करू शकतो, किंवा कसं आपण ह्या गोष्टीला आपल्या बाजूने करू शकतो, किंवा तो गॅपअप किंवा गॅप डाऊन झाल्यानंतर त्याच्या आधारे कसं आपण इंट्राडेमध्ये मस्त पैसा मिळवू शकतो, हे आपण आज शिकणार आहोत. सो नमस्कार मित्रांनो, मी सतीश परब. गेली कित्येक वर्ष मी हे करतो आहे, शेअर मार्केट शिकण्याचा प्रयत्न करतो आहे, शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. हजारो विद्यार्थी आहेत, रोज ह्या क्लासच्या माध्यमातून शिकत असतात आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी, आम्ही वीर50 स्ट्रॅटेजी असेल, आताच आम्ही एक ट्रायडंट स्ट्रॅटेजी शिकवतो आहे. अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी ज्या आम्ही रिसर्च करून आमच्या माध्यमातून तयार केले आहेत की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. पुन्हा सांगतो, ह्या सेशनचा पूर्ण जो उद्देश आहे ना हे काहीतरी नवीन शिकण्याचा आहे. ओके. सो जी काही मी स्ट्रॅटेजी सांगेन ती पहिली तिचं प्रॅक्टिस करा, त्याच्यावर पेपर ट्रेडिंग करा, त्याच्यावर कॉन्फिडन्स गेन करा, किमान 1 महिना तरी ती प्रॅक्टिस करा. आणि ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की नाही ही स्ट्रॅटेजी वर्क करते, त्याच्यावर तुम्ही हळूहळू काम करू शकाल. ओके. सो आपण सुरुवात करूया मित्रांनो. मी तुम्हाला आजचंच सांगतो, आज तारीख जी आहे ती मला वाटतं 23 डिसेंबर आहे. ओके. सो आज आम्ही विद्यार्थ्यांसोबत काही ट्रेड आम्ही कॅरी केले होते. निफ्टीचा एक ट्रेड होता CEचा, त्याच्यातही सकाळी गॅपअपमध्ये फायदा भेटला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये तुम्ही जर बघाल, हा मी निफ्टीचा चार्ट लावला आहे बघा, तुम्हाला दाखवतो. हा निफ्टीचा मी चार्ट लावला आहे. ओके. सो मार्केटमध्ये तुम्हाला बघता येईल की सकाळी निफ्टी गॅपअप झाल्यानंतर तो थोडा खाली आल्यावरती त्याने परत लोअर बँड जो आहे, खालचा जो बँड आहे त्याला सपोर्ट घेऊन तो वरती गेला आणि चांगलं त्यांनी बऱ्यापैकी क्लोजिंग दिली, म्हणजे पॉझिटिव्ह क्लोजिंग दिली. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही 2च ट्रेड घेतले होते निफ्टीचे विद्यार्थ्याने. एक घेतला होता CEचा ट्रेड जो सकाळीच घेतला. ओके. आणि त्याच्यासाठी आम्ही वाट बघितली होती, बरोबर इथेच आम्हाला तो ट्रेड भेटला आणि वर गेला आणि पुन्हा आम्ही ट्रेड घेतला. सो 2 ट्रेड भेटते. कारण काय होतं, डिसेंबरमध्ये एकतर इयर एंडिंग असल्यामुळे नफा वसुली दिसते, जे स्मार्ट मनी असतात तेही ॲक्टिव्ह नसतात, व्हॉल्यूम नसतो. आणि मला वाटतं डिसेंबर महिन्यामध्ये खूप सांभाळून काम करायचं असतं. आपला उद्देश नफ्यापेक्षा आपलं कॅपिटल जानेवारीसाठी कसं राखून ठेवता येईल, ओके, यावर फोकस करून. त्यामुळे आम्ही ॲग्रेसिव्ह नव्हतो, पण त्यातल्या त्यात आम्हाला एक ट्रेड खूप छान भेटला मित्रांनो, आणि तो ट्रेड होता NMDCचा. म्हणजे आश्चर्य का वाटतं विद्यार्थ्यांचं, त्याचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, की मार्केट पूर्ण रेंज बाउंड होता. बघा, कालसुद्धा मार्केट गॅपअप झाला. मला वाटतं संध्याकाळी 5-5.5 तास आम्ही जो निफ्टीचा ट्रेड घेतला होता डिसेंबर महिन्याचा याचा, त्याच्यामध्ये फक्त 10 अंकाची वाढ झाली, म्हणजे ₹150 प्रीमियम 160 झाला मॅक्झिमम. आजही तसंच झालं. आज उलटं झालं, गॅपअप झालं, परत खाली आला आणि परत नंतर मग एका रेंजमध्येच काम करत होता. आणि अशा रेंजमध्ये पैसा मिळवणं हे खूप कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो. सो अशा रेंज बाउंड मार्केटमध्ये तुम्ही जर बघाल, आम्ही NMDCचा ट्रेड घेतला होता. विद्यार्थ्यांनी ह्या लेवलला ₹2 तो ट्रेड भेटला होता, 78 CEचा NMDCचा. ओके.
आणि तो ट्रेड एवढ्या रेंज बाउंड मार्केटमध्ये सुद्धा ₹4.30 झाला. अवघ्या एका लॉटवर मला वाटतं 14,000 पण हे नसेल, भांडवल लागलं नसेल, पण 14,000च्या कॅपिटलवर 15,000चा नफा मिळाला. मग हे का घेतला होता ट्रेड, कशाकरता घेतला होता हा ट्रेड, त्याचंही मी लॉजिक सांगणार आहे. ओके, आणि माझा सेटअपसुद्धा सांगणार आहे की आम्ही कुठल्या आधारावर आम्ही तो ट्रेड घेतला होता. ओके, सो इथे तुम्हाला दाखवतो पहिला आधी आम्ही का घेतला होता, कधी घेतला होता तो ट्रेड. सो तुमच्या इथे लक्षात येईल. हे बघा NMDCचा सेट दिसतोय टुडे आज. सो हा 9:35 घेतला होता आणि त्या घेण्यामागचा लॉजिकसुद्धा तुम्हाला इथे दिसेल. ₹1.75 ₹2. हा बघा दिसतोय. कारण ही जी ही होती ना, आम्हाला कॅन्डल जी होती ना, बरोबर बॉलिंजर बँडच्या मिडल बँडच्या वरती दिसली होती. 9 EMAच्या वरती होती, जो सेटअप मी वापरतोय. ओके, आमची ट्रायडेंट म्हणून स्ट्रॅटेजी आहे इंट्राडेसाठी, खूप पॉवरफुल असते ती. ओके, सो इथे तुम्हाला ती स्ट्रॅटेजी थोडीशी दाखवतो. सो इथे ही दिसेल आहे बघा NMDC. ओके, सो छोट्या टाईम फ्रेममध्ये मी दाखवतो. हा बघा ही कॅन्डल होती, सकाळीच गॅपअप झाला होता, जरासा रिट्रेस झाला. इथे 9 EMAला त्यांनी हे घेतला, सपोर्ट घेतला आणि तिथेच मग अप्पर बँडची फ्लट सॉरी बघा इथे. ओके, हां इथे आम्ही घेतला होता, थोडीशी रिट्रेस घेतली आणि तेवढीशीच रिट्रेस खूप होती कारण तो ₹2.30च्या आसपास होता. सो ₹2ला भेटला आणि त्याच्यानंतर ₹4 क्रॉस झाला. सो हे करताना मित्रांनो थोडी मोठी टाईम फ्रेम बघितली होती. मल्टी टाईम फ्रेममध्ये त्याचं आम्ही थोडंसं ॲनालिसिस केलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं हे होतं ना की जी स्ट्रॅटेजी आपण शिकतो आहे गॅपअप गॅपडाऊनची, तिचाच आधार होता. तिचा आधार का होता तर NMDC मेटलमध्ये येतो. तो मेटल काय होता तर तुम्हाला लक्षात येईल. सो तुम्ही 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा बघितला तर तुमच्या लक्षात येईल. बघा सकाळी मस्त गॅपअप झालेली होती. ओके, मल्टी टाईम फ्रेममध्ये त्याला आम्ही केलेलं होतं. काल ॲक्च्युली हा बघून ठेवला होता. सो डे टाईम फ्रेममध्ये तुम्ही बघा अप्पर बँडला काल त्याने कट केला होता. अप्पर बँडला या प्राईजने कट केला होता, पंक्चर केला होता आणि तेव्हाच वाटलं होतं. आणि तुम्ही ही प्राईज ॲक्शन बघून तुमच्याही लक्षात येईल, खूप छान पद्धतीतलं तुम्हाला इथे प्राईज ॲक्शन दिसेल, एक फ्लॅग झाल्यासारखं. आणि ही जी क्लोजिंग होती ना, हिच्यावरती आजची ओपनिंग हवी होती, कालच्या क्लोजिंगच्या वरती. मग तुम्ही मला तुम्ही BTS का नाही घेतल्यानंतर तर थोडं मार्केट एका हायवर आहे आणि मार्केटमध्ये नर्वसनेस आहे. सो बोललो थोडा अजून स्वस्त भेटला तर बघूया म्हणून आम्ही थांबलेलो, पण तसं नाही झालं. NMDC मस्त 2% गॅपअप ओपन झाला आणि थोडीशी रिट्रेसमेंटची वाट बघितली 10-15 मिनिटं आणि त्याच्यानंतर तो ट्रेड खूप छान चालला. सो मार्केटमध्ये जरी नर्वसपणा होता तरीसुद्धा सेक्टर खूप छान चालत होतं. दिसतंय तुम्हाला इथे सेक्टर. तो त्या सेक्टरच्या आधारे मग त्यातला प्राईज ॲक्शन NMDCमध्ये बघितली गेली आणि मग NMDCचा हा ट्रेड जो घेतला होता तो हा होता. ओके, सो काय बघितलं जातं ह्याच्यामध्ये, काय गॅपअप म्हणजे असं वाटतं की 2% स्टॉक वरती गेला किंवा इंडेक्स 100-150 अंक वरती गेल्यानंतर आपण बोलतो की नको ह्याच्यात हात घालायला नको, या चालत्या गाडीत नको बसते, ऑलरेडी तो वर गेला, अशी भीती वाटते ना. सो मित्रांनो या भीतीपेक्षा ना, भीतीवर मात करण्यासाठी सगळ्यात छान गोष्ट आहे की तुम्ही सेटअपचा प्रॉपर वापर करा. सो इथे तुमच्या लक्षात आलं असेल, जशी इथे आम्ही हे घेतली होती ना, इथे स्टॉप लॉस खूप कमी होता, जवळ होता. कुठला होता की आजच्याच पहिल्या कॅन्डलचा लो, म्हणजे ₹2 घेतलेला ट्रेड स्टॉप लॉस कुठे होता, फक्त ₹1.5 होता. म्हणजे 50 पैशाची रिस्क होती. म्हणजे लॉट साईज जर आपण त्याची 7,000च्या आसपास आहे, 6,750 पकडली तर एक ₹3,500 आपल्याला रिस्क होती इथे. पण जो सेक्टर होता तो तेजीमध्ये होता आणि इथे छानपैकी तुम्हाला दिसेल की इथे थोडा पातळ झाला होता, थिक झाला होता, हे जो कॉन्ट्रास्ट झाला होता बॉलिंजर बँड जो आहे तो. आणि त्याच्यानंतर त्यांनी जो अप्पर बँडला जो पंक्चर केला ना आज मित्रांनो, तुम्ही बघा इथे काय दिसतं, इथे सगळ्या कॅन्डल छोट्या दिसत होत्या आणि आज पहिली कॅन्डल बघा छान वर गेली, जराशी खाली आली आणि इथेच पकडली गेली. आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल, थोडं अजून मी तुम्हाला क्लिअर सांगतो की ह्या ट्रेंडमध्ये इथपर्यंत कसे काय राहिले, तर प्रत्येक प्राईज ही अप्पर बँडची फ्लट करत चाललेली. हा माझा सगळ्यात आवडता सेटअप मित्रांनो की वॉक विथ बँड. ओके, सो नर्वस मार्केटमध्ये सुद्धा म्हणजे जिथे इंडेक्स वर खाली हलतही नव्हता, टाईमपास करत होता, बोर करत होता, त्या ह्याच्यामध्ये हा ट्रेड जवळजवळ 4-5% वरती गेला स्टॉक आणि खूप छान पैसा. म्हणजे तुम्ही जर बघाल तुमच्या लक्षात येईल, विद्यार्थ्यांनी इथे लिहिलं होतं. ओके,
थोडंसं दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल स्ट्रॅटेजी का वर्क करते, कशी वर्क करते. सॉरी, पण बरं वाटलं. मुलं पण सगळी सुखावली की एवढ्या बाजारामध्ये तो एक छान आपल्याला ट्रेड भेटला सर. सो हे बघा, दुप्पट नफा त्याच्यात भेटला. फायनली तिन्ही टार्गेट अचीव झाले. खूप छान 2 रुपयाचा ट्रेड हे गेला. सो ह्याच्यामध्ये बघितलं का होतं म्हणजे अशी काय स्ट्रॅटेजी आहे वा गॅप अप गॅप डाऊनसाठी जी काम करते. सो त्या विषयावर आपण मित्रांनो येऊया. पण पुन्हा सांगतो मित्रांनो, मी जो काय सेटअप सांगतो तो माझा रिसर्च आहे, माझा ॲनालिसिस आहे. मी एवढी वर्ष जो काम करतो आहे लक्षात घ्या. शानपण कधी येतं जेव्हा तुम्ही लॉस करता. मग ते लॉस का झाला, का आपली काय चूक झाली, किंवा प्रॉफिट झाल्यावर सुद्धा का प्रॉफिट होतो याचं ॲनालिसिस करणं आणि ते नोट डाऊन करणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. सो ह्या गोष्टीमध्ये मी काय करतो, सो मी बॉलिंजर बँडचा मोस्टली वापर करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जे हे वापरतो टूल्स, जे इंट्राडेसाठी ज्याला आपण ब्रह्मास्त्र बोलतो, सो ते आहे व्हीवॅप मित्रांनो. दिसतंय तुम्हाला. सो मी ते व्हीवॅप लावलं. आता मी इथे EMA तात्पुरता काढतो आहे म्हणजे आपल्याला अजून क्लिअर होईल. सो काय झालं, जशी ही कॅन्डल ओपन झाली आणि दुसरी कॅन्डल जराशी खाली आली, पण तिने सपोर्ट बरोबर जेव्हा व्हीवॅपला घेतला ना 2 रुपयाला, तिथेच हा ट्रेड तयार झाला मित्रांनो. सो सकाळी ज्या ज्या वेळेस आपण ज्या ट्रेडमध्ये असतो, ओके, आपल्याला फक्त एकच बघायचं आहे की अर्धा तासाची किंवा 15 मिनिटाची जी काय टाईम फ्रेम तुम्ही वापरता. आता मी इथे 15 मिनिट लिहिले आहे, तर तिची क्लोजिंग जी आहे ना सेकंड कॅन्डलची, ही व्हीवॅपच्या वरती असलेली बघतो मी. तिची जी क्लोजिंग आहे ती वरती असली पाहिजे. हा झाला एक भाग. आणि व्हीवॅपच्या जोपर्यंत वरती आहे, सो इथे जेव्हा मी ट्रेड घेतो तेव्हा मी लगेच व्हीवॅपला बाजूला काढतो, व्हीवॅपला मी हाईड करतो आणि मी EMA स्टार्ट करतो. कितीचा EMA वापरतो आहे मी 15 मिनिटासाठी, तर 9 EMA किंवा 10 EMA वापरला जातो. जोपर्यंत माझी प्राईस ह्या 10 EMAच्या वर आहे तोपर्यंत थांबायला काही हरकत वाटत नाही. का तर एक कन्व्हिक्शन असतं की प्राईस बरोबरच जाते. आणि इथे तुम्हाला दिसेल बघा, इथे एक छोटीशी कॅन्डल रेड पडली, बाकी कॅन्डल खट ग्रीनच पडत होत्या मित्रांनो. सो ज्यावेळेस गॅपअप होतो, अच्छा हे नुसतं ह्याच्यामध्येच नव्हतं. सो तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी पण दिसेल. तुम्ही जर निफ्टीचा जरा हे बघितला 2-3 दिवसाचा मार्केट, हे बुल मार्केट असंच असतं मित्रांनो की इथे इंट्राडेमध्ये संधी सहसा भेटत नाही. मार्केट खट हे बघा, गॅपअप. कालसुद्धा जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल, हे बघा हा आजचा मार्केट, ओके, हा आजचा मार्केट एका छोट्याशा रेंजमध्ये. काल बघा गॅपअप झाली पहिलीच कॅन्डल, त्याच्यानंतर पूर्ण 5 तास मार्केट एकाच रेंजमध्ये. सो इथे आपल्याला बघायचं की आपला जो ट्रेड आहे तो कोणत्या दिशेने असला पाहिजे. समजा तुम्हाला अजून एक मोठी गोष्ट सांगतो. मी सीईचा ट्रेड घेतला आहे, आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी ग्लोबल किंवा काही कारणामुळे मार्केट गॅप डाऊन झालं आहे. आणि ही जी पहिली कॅन्डल आहे ना, मग तुम्हाला निफ्टीमध्ये यायचं आहे, ओके, स्टॉक लावायचा आहे. किंवा जर तुम्ही स्टॉकमध्ये असाल तर स्टॉकमध्ये. आता मी निफ्टीमध्ये जर मला ही पहिली कॅन्डल गॅप डाऊन होऊन सुद्धा पहिली कॅन्डल जर मला इथे ग्रीन दिसते, ही बघा अशी जर ग्रीन दिसते ना, ही कॅन्डल जर ग्रीन दिसते, आणि ती कॅन्डल जर ज्यावेळेस व्हीवॅपच्या वरती येते ना मित्रांनो, लक्षात घ्या, मार्केट झालं आहे गॅप डाऊन दिसतंय. पण ही जी कॅन्डल आहे ती जर ग्रीन दिसते, ओके, आणि ती ज्यावेळेस व्हीवॅपच्या वरती येते ना, त्याची क्लोजिंग व्हीवॅपच्या वरती होते, त्यावेळेस गॅपअप जरी झाला आणि मी सीच्या ट्रेडमध्ये असलो तरी मला घाबरायची गरज नाही आहे. का तर कॅन्डल ग्रीन झाली आहे आणि परत प्राईस आपली व्हीवॅपच्या वरती आली आहे. त्या दिवशी शक्यतो मार्केट रिकवर करण्याच्या ह्याच्यात असतं, पुन्हा वर जाण्याच्या ह्याच्यात असतं मित्रांनो. लक्षात येते, कॅन्डल ती ग्रीन झाली पाहिजे. सो मग सकाळी 9:15 समजा मी 15 मिनिटाची कॅन्डल बघतोय, सो ती मला गॅप डाऊन झाल्यानंतर सुद्धा इकडे कॅन्डल मात्र जर मला ग्रीन दिसत असेल तर मला होप्स असतात. त्यावेळेस मी पुन्हा नव्याने एकतर पीईचा ट्रेड घेणार नाही, किंवा जर चुकून मी सीईचा ट्रेड घेतलेला असेल तर मी त्याच्यात कायम राहीन, एव्हरेज नाही करणार, कायम राहीन. आणि जशी प्राईस व्हीवॅपच्या वरती येईल तशी ती रिकव्हरीला सुरुवात करेल. हा झाला एक भाग, ओके. आणि
ह्याचे हा कसं होतं तुम्हाला तेही सांगतो मी इथे तुम्हाला हाय बघा. ओके, हे बघा, हे तुम्हाला इथे क्लिअर दिसेल. ओके, कॅप डाऊन झाला, कॅन्डल रेड झाली. ओके, पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल बघा, तिसरी कॅन्डल तुम्ही जर बघितला ती व्हीवॅपच्या वरती आली. जशी ती व्हीवॅपच्या वरती आली ना, तसा याचा पहिला जो टार्गेट होता तो टार्गेट हा होता कुठचा. आता मी इथे EMA बाजूला काढतोय आपल्याला समजण्यासाठी. सो पहिला टार्गेट जो होता ना तो तुमचा मिडल बँड होता आणि दुसरा टार्गेट जो होता ना तो अप्पर बँड होता. ओके, मार्केट गॅप डाऊन झालं आहे, पहिली कॅन्डल रेड बनली आहे, दुसरी ग्रीन, तिसरी ग्रीन जी आहे ती ह्याच्यावरती आली. व्हीवॅप आणि बॉलिंजर बँड दोन्हीच्या वरती आले. बॉलिंजर बँडचा जो लोअर बँड आहे त्याच्यावरती आली आहे, तिथेच तिने सपोर्ट घेतला आहे. आणि नंतरचा प्रकार बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या दिवशी आम्ही ही जी पूर्ण रॅली आहे ना ती इनकॅश केली होती मित्रांनो. पण उलटं घडलं तर, उलटं घडलं म्हणजे गॅप डाऊन झाला आहे पण कॅन्डल रेडच झाली. दुसरी कॅन्डल ग्रीन झाली आहे पण ती व्हीवॅपच्या खाली आहे. आणि इथे काय केलं त्याने, बँड पण तोडला नाही आणि मग कंटिन्यू तुम्ही जर बघाल पूर्ण खालची रॅली आहे. सो इथे काय होतं आहे मित्रांनो, इथे आहे ना हा व्हीवॅप हा आपल्याला बॉलिंजर बँडसारखा एक स्टॉप लॉस म्हणून वापरायला भेटतो आहे. ओके, थोडासा बफर ठेवायचा आहे. पुन्हा दाखवतो आहे. ओके, हे बघा, अच्छा, हा मी कॅशचा वापरतोय का तर नाही, मी जे ब्रोकरचं अकाउंट हे आहे ना तो वापरतोय. ह्याचा वापरण्याचा तुम्हाला अजून एक फायदा काय होतो, जर तुम्ही जेव्हा डायरेक्ट ट्रेडिंग व्यू वापरता अशा पद्धतीत तर एकतर तुम्हाला एक दोनच इंडिकेटर वापरताना भेटतात, थोडं तर लेंदी पण असतं. पण इथे काय तुम्ही 3-4 मस्तपैकी वापरू शकता. जसं मी तुम्हाला इथे दिसेल, मी RSI वापरला आहे, मी बॉलिंजर बँड वापरला आहे, मी व्हीवॅप वापरला आहे, मी EMA वापरत आहे. सो मल्टी कन्फर्मेशन घेण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, सो तुमच्या इथे लक्षात आलं असेल बघा, जसा व्हीवॅपच्या वरती बॉलिंजर बँडच्या वरती कॅन्डल जाते आणि इथे मला क्रॉसओव्हर झालेला असेल, सो मला ही कन्फर्मेशन भेटते की मी क्रॉसओव्हरचा वापर करतो आहे. ओके, RSIची स्ट्रेंथ मला दिसते. ओके, इथे व्हॉलेटिलिटी दिसते बॉलिंजर बँडमध्ये आणि इथे मला काय दिसतं की एक ट्रेंड समजून येतो आहे EMAमुळे. सो मल्टी टूल्स वापरतो जेणेकरून हे होते. पण मुख्यतः ह्याच्यामध्ये काय असतं की आपली प्राईज ना व्हीवॅपच्या कुठे आहे ते तुम्हाला बघायचं आहे. जसं आज पुन्हा आम्ही शेवटला म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, दुपारनंतर हा ट्रेड आम्ही BTST म्हणून कॅरी केला विद्यार्थ्यांनी. सो कॅरी करण्यामागे मागचा उद्देश काय होतो की मी मोस्टली इंट्राडेमध्ये काम करत असताना जेव्हा चार्ट वापरतो ना मित्रांनो, तो एखादा ट्रेड घ्यायचा आहे की त्यातून बाहेर पडायचा आहे किंवा तो BTST कॅरी करायचा आहे हे बघण्यासाठी मी 30 मिनिटचा टाईम फ्रेम वापरतो. सो इथे 30 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, का हा कॅरी केला होता मी ट्रेड. सो तुमच्या लक्षात दोन गोष्टी येतील. एक तर प्राईस जी आहे ना अप्पर बँडच्या वरती पंक्चर करून सस्टेन आहे, RSI वरती आहे, आणि प्राईस व्हीवॅप बॉलिंजर बँडचा जो मिडल बँड आहे तो आणि 9 EMA ह्या तिन्हीच्या वरती. ओके, सो असा प्रकार असतो. हा झाला एक प्रकार इंट्राडेमध्ये की मी सकाळी कुठला ट्रेड घेतला पाहिजे किंवा त्या गॅप अप किंवा गॅप डाऊनचा मी कसा फायदा करून घेतला पाहिजे, छोट्या टाईम फ्रेममध्ये हे करतो. पण ह्याच्यामध्ये एक असं की तुम्हाला स्टॉप लॉस मात्र प्रॉपर घ्यावा लागतो. ओके, सो जसं मी मगाशी बोललं की व्हीवॅपच्या खाली किंवा वर जिथे समजा आता अप्पर साईड चालू आहे, सो मी व्हीवॅपचं जे इथे तिथे बफर प्रिव्हियस कॅन्डल तिचा लोक आहे तो पकडून चालतो किंवा व्हीवॅपला स्टॉप लॉस म्हणून ट्रेल करतो आहे. ओके, आता आज जो आम्ही हा घेतला होता NMDC त्याच्यामध्ये पण तुमच्या लक्षात येईल बघा, छोट्या टाईम फ्रेममध्ये काय दिसतंय तुम्हाला की तो शेवटपर्यंत 9 EMAच्या वरतीच होता. सो एकाच ट्रेडमध्ये जास्त पैसा मिळवायला सुद्धा मदत होते अशा गोष्टीमुळे. आणि तुम्ही जर बघितलं NMDC दुपारपर्यंत 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं नव्हतं की म्हणजे 2 वाजता सांगितलं की नाही ह्याच्यातून बाहेर पडणं आता योग्य आहे. सो जेव्हा अशा पद्धतीत कन्फर्मेशन आपण घेत चालतो ना मित्रांनो, त्यावेळेस आपला फायदा हा होतो की आपल्याला त्या ट्रेडमधनं कधी बाहेर पडायचं आहे काही नाही किंवा कधी परत कंटिन्यू करायचं आहे, आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी ह्या गोष्टी खूप मदत करतात. ओके, सो हा झाला. दुसरा भाग जो असतो की ज्या दिवशी मार्केट खूप वाटतं काहीतरी एखादी गोष्ट घटना घडणारी आहे, एखाद्या निकाल यायच्या आहेत किंवा वॉटेवर काय आहे,
मग त्यावेळेस काय केलं जातं मित्रांनो, त्यावेळेस ना मी ग्रुपवर माझ्या विद्यार्थ्यांना पण सांगतो की आज आपण शांत बसायचं, वाट बघायची. जशी तुम्ही जर मागे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. हां, आता मी मुद्दाम नाही इथे निफ्टी लावतो आहे, सो तुमच्या लक्षात येईल, किंवा मेटल लावतो आहे. ओके, सेक्टर लावलं आहे. सो ह्याच्यामध्ये काय होतं आहे की मी 1 तासाची टाईम फ्रेम लावतो, मग तो गॅप अप हो किंवा गॅप डाऊन हो, दोनापैकी काही आहे. आणि ही स्ट्रॅटेजी आहे ना एवढी भन्नाट स्ट्रॅटेजी आहे. सगळ्यात महत्त्वाचं हिला स्टॉप लॉस खूप छोटा आहे मित्रांनो, पण ह्याच्यामध्ये टाईम फ्रेम वापरली जाते ट्रेड आयडेंटिफाय करायला, ही 1 तासाची आहे. कशी तर लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. की पहिली जी कॅन्डल आहे ना, पहिली कॅन्डल 9:15 ते 10:15, ही कॅन्डल मी बघतो, ही कॅन्डल जी आहे ना ही ग्रीन झाली आहे काय पूर्ण, आणि खालून वर आहे काय. ओके, आणि तिचा जर तिची क्लोजिंग नेक्स्ट कॅन्डलची जी हे आहे ना, ही ह्या कॅन्डलच्या हायच्या वर असेल, तर मी त्या पूर्ण दिवसासाठी तो ट्रेड किंवा तो स्टॉक किंवा तो इंडेक्स माझा बायसा फक्त सीईचा असतो. लक्षात आलं तुमच्या. पण इथे अजून एक मजेची गोष्ट आहे की ही जर कॅन्डल गॅप अप होऊन सुद्धा ही कॅन्डल जर रेड आहे आणि हॅमर तयार झाली आहे, बघा लक्षात काय बोलतोय, ही कॅन्डल जर रेड आहे आणि हॅमर तयार झाली तर मात्र 10:15 नंतर मोस्टली ह्या ट्रेडमध्ये किंवा ह्या स्टॉक्समध्ये मला पूर्णतः पीचा ट्रेड भेटतो. आपण बघूया, चेक करूया कुठे आपल्याला जसं भेटतं आहे काय. ओके, सीचं तर समजलं नाही बघा, की ग्रीन कॅन्डल पेटली आहे, गॅप अप झाला आहे, सस्टेन झाला आहे, 1 तासाचा हाय ब्रेक केल्यावरती पूर्ण दिवस आपल्याला सीची रॅली भेटते. पीमध्ये बघा, ही बघा, हा बघा मस्त आहे बघा, दिसलं तुम्हाला, छान एक्झाम्पल. ही बघा, ही पहिली कॅन्डल आहे. ओके, इथे जर बघितलं ना, आदल्या दिवशी इथे क्लोज झालं होतं 10,400ला, सकाळी गॅप अप होऊन हाय त्याने गेला 10,383. ओके, पण नंतर जर तुम्ही बघितलात की ही जी कॅन्डल आहे ना ही रेड झाली आहे, आणि हिचा आकार जो आहे ना तो खाली खाली निमुळत होत चालले, म्हणजे एक प्रकारचा खालच्या दिशेला ती चालली आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर पूर्ण दिवस दिसतोय तुम्हाला 3:15 पर्यंत, पूर्ण दिवस हा जो ट्रेड आहे किंवा हा जो इंडेक्स आहे हा पूर्णतः पीच्या दिशेने चालला आहे. ओके, अशी गरज नाही की तुम्ही ट्रेड आयडेंटिफाय केल्यावरती 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये. मी काय करतो, ट्रेड आयडेंटिफाय केल्यावर 10 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये असा येतो. आता आपण हे चेक करूया, हे 8 डिसेंबरला आहे, आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये चेक करूया. 8 डिसेंबर म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ओके, खूप खूप फायदेशीर होते ती. त्यामुळे आमचे विद्यार्थी कधीच चुकत नाहीत सकाळचे ट्रेड घ्यायला. 8 डिसेंबरला फक्त एक एक्झाम्पल दाखवतो नाही येतं, 17 खूप मागे. कसली मेटलची रॅली झाली बघा, पॉवरफुल एकदम. दिसत नाही. ओके चला ठीक आहे, आपण नंतर तुम्ही स्वतः चेक करा, क्रॉस चेक तुमच्याही लक्षात येईल. सो वरची पहिली कॅन्डल आहे ना 1 तासाची, ती हे झाली पाहिजे, रेड असली पाहिजे. आणि जशी ती रेड होते दुसऱ्या मिनिटाला 1 तासानंतर छोट्या टाईम फ्रेममध्ये येतो, आणि जो विव्याप असतो त्याला स्टॉप लॉस म्हणून तो ट्रेड केला जातो. पण मोस्टली मॅक्झिमम टाईममध्ये पूर्ण दिवस आपल्याला तो मस्त ट्रेड भेटतो. सो गॅपअप तर झाला आहे, पण पहिली कॅन्डल म्हणजे गॅपअप होऊन सुद्धा ही जी रेड झाली आहे ना तिचा खूप मोठा फायदा आपल्याला भेटला आहे स्ट्रॅटेजीने. सेम गोष्ट की गॅप डाऊन झाला आहे, मार्केट गॅप डाऊन झालं आहे, पण ग्रीन कॅन्डल तुम्हाला इथे दिसते, आणि तिचा सेकंड कॅन्डलची जी सुरुवात आहे ना हिच्या हायवर होते. ओके, व्हीआयपच्या आतमध्ये येते. सो मस्तपैकी पूर्ण दिवसभर तेच चालतं आहे, पूर्ण दिवसभर आपल्याला ट्रेड जो आहे ना तो सीईचा भेटतो. सो ह्या 2 गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे. एक तर आपल्याला ट्रेड घ्यायला घाई नाही करायचं आहे, कारण काय होतं की जेव्हा मोठा गॅप अप होतो आणि जर तुम्ही लगेच घुसता तर 2 गोष्टी असतात. एक तर तिथे तुम्हाला नफा वसुली दिसेल, प्रॉफिट बुकिंग दिसेल, किंवा प्रीमियम
मेल्ट झालेला दिसेल. तर अशा वेळी शांत चित्ताने 1 तास वाट बघा. बरोबर 10:15ला बघा की ते कॅन्डलचं रंग काय, त्या कॅन्डलची शेप काय, प्राइस ॲक्शन काय सांगते, की प्रॉफिट बुकिंग आली आहे की नेमकं काय झालं आहे हे बघा. आणि व्हीवॅप तुम्हाला इथे ब्रह्मास्त्र म्हणून काम करेल मित्रांनो. जशी ती व्हीवॅपच्या वर किंवा खाली जी असेल ना, त्या पद्धतीचा ट्रेड शोधायला खूप मोठा फायदा होतो. ही गोष्ट तुम्ही 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पण करू शकता, पण पुन्हा तुम्हाला मग हे चेक करायचं असेल, कारण ही जी स्ट्रॅटेजी आहे ना, जेवढ्या मोठ्या टाईम फ्रेममध्ये बघाल तुम्ही तेवढा त्याचा इम्पॅक्ट मोठा असतो. ओके, सो ते बघा. आज जसं मी तुम्हाला बोललो आम्ही NMDCचा घेतलेला. सो छोट्या टाईम फ्रेममध्ये जरा पुन्हा आपण ती बघूया. हे बघा, पहिली कॅन्डल मस्तपैकी ग्रीन झाली, जराशी रिट्रेस झाली, 9 EMAला भेटले आणि त्याच्यानंतर ठक 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 एवढ्या रेंज बाउंड मार्केटमधनं दुप्पट पैसा भेटणं सोपं नसतं मित्रांनो. पण कसं असतं, हे स्टॉक ना असं ना की अचानक सकाळी बघितले जात नाहीत मित्रांनो. असं काही नसतं की सकाळी हा दिसला हा घ्याव्या तो दिसला, नाही. आदल्या दिवशी तयारी असते. आदल्या दिवशी तयारी करताना हे बघितलं जातं की डे टाईम फ्रेममध्ये, विकली टाईम फ्रेममध्ये काय आहे, कुठलं सेक्टरवरती आहे, आणि त्या आधारे 4-5 स्टॉक आपण निवडले जातो. जसं तुम्ही जर काल बघितलं असेल, म्हणजे मला वाटतं काल सोमवार होता. ओके, आपण बघूया सोमवारी काय केलं होतं आम्ही, तुमच्या लक्षात येईल. सोमवारी आम्ही हे स्टॉक सिलेक्ट होते. पॉलिकॅब होता, अशोक लेलँड होता, बजाज फायनान्स होता, भारती एअरटेल होता, KEL होता. ही तारीख आहे 21 तारीख. तुम्ही बघा मित्रांनो, हे सगळे स्टॉक 21 तारखेला 4 ते 5% वरती होते. सकाळी आम्ही 10 वाजता हे केलं होतं, विद्यार्थ्यांसाठी टाकलं होतं की वॉचलिस्टमध्ये स्टॉक ठेवा म्हणून. ओके, सो आदल्या दिवशी तयारी केली असते. मल्टी टाईम फ्रेममध्ये ते चेक केले जातात स्टॉक. ओके, त्याचं फंडामेंटल चेक केले जातात, त्याचं टेक्निकल चेक केले जाते, त्यानंतर ते शॉर्ट आउट केले जातात. आणि त्यानंतर बघा, जसं मी इथे 21 तारखेला, 21 तारीखच आहे नाही, येस 22 तारीख, सॉरी 22 तारखेला. ओके, सो 22 तारखेला पॉलिकॅब, मग तो विद्यार्थ्यांना सांगून आम्ही घेतला होता का, तर हो नक्की घेतला होता. बघायचं आहे तुम्हाला. हा बघा, पॉलिकॅब 145. ओके, कधी घेतला होता, 3:05. ओके, पॉलिकॅब सकाळी घेतला होता 9:17. अशोक लेलँड, म्हणजे जे विद्यार्थ्यांना जे दाखवले होते ना की हे वॉचलिस्टमध्ये असायला हवे, ते मीही घेतलेले होते मित्रांनो. आणि हे दोन्ही ट्रेड जर तुम्ही चेक केलात तर तुमच्या लक्षात येईल की किती नर्वस मार्केटमध्ये, म्हणजे 22 तारखेला मार्केट किती नर्वस होतं ते तुम्हाला मी मगाशीच दाखवलं, पुन्हा दाखवतो. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघा, ही 22 तारीख पूर्ण नर्वस मार्केट, प्रीमियम वाढतच नव्हता. पण अशा बाजारात सुद्धा ज्या स्टॉकमध्ये स्ट्रेंथ आहे ते स्टॉक जर आपण सिलेक्ट केले ना मित्रांनो, तरी चांगला पैसा मिळतो. म्हणून सांगतो की मार्केटमध्ये पैसा कधी भेटतो, सो त्यासाठी आपली थोडी मेहनत करायची तयारी असली पाहिजे, थोडा सराव असला पाहिजे. ते नुसते पैसे हवेत एवढी भावना महत्त्वाची नाही. तुम्ही त्यासाठी काय डेडिकेशन देऊ, म्हणजे कुठल्या लेवलला तुम्ही काम करू शकता, किती मेहनत करू शकता, किती सराव करू शकता, किती प्रॅक्टिस. आणि हे असं नाही की एकदा प्रॅक्टिस केलं एकदा शिकलं काय झालं, रोज मार्केटमध्ये चेंजेस असतात मित्रांनो. ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना मला सगळं येतं ना, विषय संपतो, काम करायचीच गरज नाही. इथे रोज प्रॅक्टिस करावं. रोज आपण जसं जगण्यासाठी रोज खातो ना, जेवतो, रोज चालतो, सेम इथे रोज प्रॅक्टिस करायची. रोज अर्धा तास 1 तास तुम्हाला ठेवायचंच आहे. प्रॅक्टिस मेड परफेक्ट बोलतात ना, तो हा प्रकार आहे. सो अशा रेंज बाउंड मार्केटमध्ये सुद्धा जेव्हा अशा पद्धतीचे स्टॉक निघतात ना मित्रांनो, ते सहज नसतात, ते तुक्क्यामध्ये नसतात, ते फ्लूकमध्ये निवडलेले नसतात, त्याच्या मागे काहीतरी अभ्यास असतो. सो पुन्हा सांगतो, मार्केटमधनं पैसा मिळवणं खूप सोपं आहे, फक्त त्यासाठी आपली काय तयारी आहे ना ती महत्त्वाची. आणि कोणाच्या सांगण्याने किंवा कोणाच्या टिप्सने जर तुम्ही विचार करत असाल मी पैसे कमवेन, शक्यच नाही मित्रांनो. तुम्हाला स्वतःलाच मेहनत करावी लागेल. कुणावरतीच कधीच विश्वास ठेवू नका, माझ्यावरती नको, कारण आपला हार्ड अर्न मनी लावला आहे. ठीक आहे, ऐकणं एक गोष्ट आहे, पण त्याच्यावर अंमलबजावणी करणं दुसरी गोष्ट आहे. कुठलाही ट्रेड किंवा कुठलाही डिसिजन घ्यायच्या अगोदर स्वतः पुन्हा बॅक टेस्ट करा, चेक करा की तो तुमच्या सेटअपमध्ये आहे. आणि हे 100 सेटअपची अभ्यास करण्यापेक्षा ना एक सेटअपवर मास्टर मिळवा, एका सेटअपवर कुठल्यासुद्धा, आणि मग बघा पैसा आहे. बघा छान विद्यार्थ्यांचे नफे बघा. नीताताई आमच्या 70 वर्षाच्या, काय उत्साह आणि काय जबरदस्त अभ्यास, त्यांची मेहनत असते.
असाच नाही भेटत आहे बघा. बघा आम्ही कॅरी केला होता. ओके, प्रॉफिट बघा 28,000. यस, मस्त प्रॉफिट आहे. सो बरं वाटतं मुलं अशी काम करतात तेव्हा. आणि हे तुम्ही करू शकता मित्रांनो. हे काय कुठले काय हे घेऊन न आलेत वेगळा आशीर्वाद वगैरे. प्रत्येकजण मेहनत करतायत, वर्षभर अभ्यास करतायत, रोज सराव करतायत, प्रत्येक मास्टरमॅन मीटिंग जेव्हा अटेंड करतायत तेव्हा कुठे हा पैसा भेटतो. सो परत आपण, आणि तुम्हाला एक संधी आहे मोठी, जर तुम्हालाही अभ्यास करायचा, एक व्यावसायिक ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर म्हणून काम करायचं आहे, तुम्हाला SIP करायची आहे, पण एक एक्स्ट्रा इन्कम कमवायचं आहे नोकरी करता करता. सो तुमच्यासाठी संधी आहे. आम्ही आता दिवाळी आणि नाताळ आणि न्यू इयरच्या निमित्ताने ही स्कीम आणलेली होती. फ्लॅट 50% ऑफ ठेवलं मी सर्वांसाठी. हा बघा, फ्लॅट 50% ऑफ आहे. म्हणजे कुठली टर्म कंडिशन अट नाही आहे, तुम्ही डायरेक्टली हे करू शकता. जे काय कोर्स आहे ना त्याच्यात तुम्हाला फ्लॅट 50% ऑफ भेटेल. हा सगळा अभ्यासक्रम असतो तो त्यांना दिलेला जातो. ओके, आपण परत आपल्या ह्याच्यावर देऊया. सो ज्याला वाटते त्यांनीच करा, कारण ही योजना जी ऑफर वगैरे असतं नाही, अशाच काहीतरी इव्हेंटच्या दिवशी असते. तर क्रिसमसमुळे आपण तो फ्लॅट दिला, म्हणजे तुम्ही हाफ इयरली मंथली सबस्क्रिप्शन घेतलं तरीसुद्धा 50% ऑफ असेल. ओके, सो ह्याच्यावरती येऊया आपण, आपल्या स्ट्रॅटेजीवरती येऊया मित्रांनो. ओके, सो पुन्हा सांगतो, ही स्ट्रॅटेजी पुन्हा तुम्ही पहिली प्रॅक्टिस करा. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 1 महिना पेपर ट्रेड करा. जेव्हा कॉन्फिडन्स वाटेल ना तेव्हा घ्या, कारण मार्केटमध्ये ना खूप काही गोष्टी असतात ज्या इम्पॅक्ट करतात. ओके, सो ही साधी सोपी पद्धत मी फक्त वापरतो. आणि पहिल्यापासून जर तुम्ही बघाल, एवढ्या वर्ष मी जेव्हा मुलांना शिकवत असतो व्हिडिओवरती, सो मॅक्झिमम मी माझ्याकडे वापर जो होतो ना तो मग बॉलिंजर बँडचा असतो. मी माझ्या विद्यार्थ्यांनी नेहमी सांगतो, जास्त काय समजलं नाही तरी चालेल, पण बॉलिंजर बँडच्या मिडल बँडला लक्ष्मण रेषा समजा. जोपर्यंत प्राईस बॉलिंजर बँडच्या वरती आहे ना, मिडल बँडच्या वरती, काही वाटत नाही भीती आम्हाला. पण जशी बॉलिंजर बँडच्या खाली आली तर मात्र बारच पडायचं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काम करताना ना प्रयत्न करा की मॅक्झिमम टाईम फ्रेमचा वापर कराल. जसं मी बोलतो ना की मला इंट्राडेमध्ये काम करायचं असेल तर मला अर्धा तासाची टाईम फ्रेम आयडियल वाटते, योग्य वाटते. NMDC बघा, तुम्हाला NMDC बघितली ना, हा ट्रेड बघा, आम्ही जो 26,150चा घेतलेला तो तुमच्या लक्षात येते बघा, खूप छान पैसा भेटत गेला, खूप छान. त्याच्यानंतर हा जो आम्ही आता दुपारी घेतलेला जॅकपॉट ट्रेड हिरो 0साठी, तो बघा, तोच आहे का, खूप मस्त पैसा भेटला याच्यात मुदला ना, एवढा झटपट पैसा भेटला होता. आम्ही हा 60-70 रुपयाला ट्रेड घेतला होता. 26,150 100 हा बघा इथे छानपैकी कितव्या मिनिटाला बघा ना, तो 15-20 मिनिटामध्ये तो डायरेक्ट कुठच्या कुठे गेला, दुप्पट पैसा झाला. मजा वाटते काम करायला, अशी करायला. पण पुन्हा सांगेन की इंट्राडेमध्ये काम करायचं नसतं, इंट्राडेमध्ये एक्झिक्युशन करायचं असतं. ओके, जेव्हा तुम्ही लॉंग टर्मचा विचार कराल, लॉंग टाईम फ्रेमचा विचार कराल ना, तेव्हा पैसा भेटेल. पुन्हा आपण आपल्या विषयावरती येऊया. आता मोस्टली मी हाच वापरतो चार्ट, जो काय ब्रोकरचा आहे तोच, कारण त्याच्यावर पुन्हा सांगितलं की मला हे सगळ्या गोष्टी प्रॉपर वापरता येतात. सो इथे बघा, आता मी निफ्टीचा हे केलं आहे, डिसेंबरचा फ्युचर लावलं आहे, बरोबर आहे. सो इथे काय होतं आहे, 30 मिनिट टाईम फ्रेम्समुळे मला ह्या गोष्टी क्लिअर होत आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मला हे क्लिअर होतं आहे की कधीपासून आम्ही ह्याच्यामध्ये लॉंग आहोत, तर 19 तारखेपासून छान मूव भेटत गेली. सो फक्त अच्छा, बॉलिंजर बँडमध्ये काम करताना फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जी टाईम फ्रेम वापरता, पुन्हा सांगतो, जेवढी टाईम फ्रेम मोठी तेवढी त्याची प्रभाव, परिणामता जास्त. अप्पर बँडला जेव्हा हा टच होतो ना मित्रांनो, एक बघा की त्याची कॅन्डल कशी आहे किंवा त्याच्या पुढची कॅन्डल कशी आहे. ही जर कॅन्डल वीक असेल, ही जर कॅन्डल हॅमर असेल, तर समजायचा हा पुन्हा आपल्या मिडल बँडला, मीनला यायला भेटायला जातो आहे. हा त्याचा पहिला टार्गेट, दुसरा टार्गेट लोअर बँड असेल. सो हे बघा. अन्यथा तेवढंही समजत नसेल तर मी सिंपल काम करतो, विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, तुम्ही 9 EMA किंवा 10 EMA लावा. जसं आहे बघा इथे मी तुम्हाला दाखवतो, हा जो मी लावला तो 10 EMA लावला. सो तो एक सिंपल असतो गोष्ट ती. पण पुन्हा सांगतो, जेवढी मोठी टाईम फ्रेम तिथे तेवढं जास्त त्याचं काम. सो 30 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये काय होतं की एकतर ओव्हर ट्रेडिंग होत नाही, ट्रेड छोटेले असतात आणि
ट्रेड चांगला खूप वेळ चालतो तो. ओके, सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. सकाळीच ज्यावेळेस गॅप अप गॅप डाऊन होतो आणि तुम्हाला त्या गॅप अप गॅप डाऊनची जी व्हॉलेटिलिटी असेल तिचा फायदा करून घ्यायचा असेल तर इथे सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र जे तुमचं असेल, इथे EMA वगैरे काय वापरू नका. फक्त बॉलिंजर बँड आणि हे, मग तुम्ही 5 मिनिटाचा टाईम फ्रेम लावा, तुम्ही 10 मिनिटाचा लावा, जे काय तुम्हाला योग्य वाटतं तो लावा. पण जोपर्यंत बॉलिंजर बँडच्या वरती प्राईज आहे ना मित्रांनो, ही बघा दिसते तुम्हाला, तोपर्यंत खूप बरं वाटतं, खूप सुरक्षित वाटतं, खूप कॉन्फिडंट वाटतं की काही टेन्शन नाही. सो कल्पकतेने वापर करा, ह्याची प्रॅक्टिस करा या सेटअपची. भले कुठल्याही टाईम फ्रेममध्ये तुम्ही करा. सेम 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण परत शेवटला फक्त NMDC बघूया, तुमच्या लक्षात येईल. हे बघा, पहिली कॅन्डल VWAPच्या वरती, दुसरी तिसरी सगळ्या VWAPच्या वरती, आणि नंतर बघा दुपारी 12:20 बॉलिंजर बँडच्या मिडल बँडवर होता आणि इथेच प्राईस झाली होती 4 रुपये आणि इथे भेटली होती ती 2 रुपयाला. ओके, सो एवढ्या छोट्या टाईम फ्रेममध्ये सुद्धा ना, आणि एवढा गॅपअप झालेल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे मार्केटमध्ये भीती आहे की मार्केट खाली जाते आहे की नफा वसूल आहे ते माहीत नाही आहे. मार्केटमध्ये प्रीमियम वाढत नाही निफ्टीचं, आणि अशा वेळेस एखादा स्टॉक 2% वरती जाणं आणि त्याच्यातही तुम्ही घुसणं, या अशा पद्धतीत ट्रेड घेण्यासाठी ना एक चांगला अभ्यास लागतो आणि तोच अभ्यास तुम्हाला करायचा मित्रांनो. इथे जास्त मोठं काय हे रॉकेट सायन्स नव्हतं, फक्त VWAPची एक मदत भेटली आणि त्याच्या आधारे हा ट्रेड गेला होता. सो जर तुम्हाला गॅप अप आणि गॅप डाऊनला जर प्रॉपर प्ले करायचा असेल, त्याच्यातून एक चांगला नफा मिळवण्याचा तुम्ही इच्छुक असाल ना, तर VWAPचा कल्पकतेने वापर करा. 101 किमान चार्ट तुम्ही चेक करा, बॅकटेस्ट करा, प्रॅक्टिस करा, नंतर पेपर ट्रेडिंग करा आणि नंतर बघा तुमची ट्रेडिंग एक वेगळ्या लेवलवर असेल. सो आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. सो माझा विचार आहे की त्या दिवशी स्टॉक कसे निवडायचे, कारण आताच काही लोकांनी मेसेज टाकलेत की तुम्ही स्टॉक कसे निवडता वगैरे. सो स्टॉक ह्याच्या आधारे कसे निवडायचे ना, त्याच्यावरही आपण सब्जेक्ट करूया. तुम्हाला जर त्या सब्जेक्टवर हे लेक्चर हवं असेल किंवा एक छोटासा कोर्स हवा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. सो तोपर्यंत काळजी घ्या, स्पेशली या डिसेंबर महिन्यामध्ये. ओके, कारण डिसेंबर महिना हा पैसा कमवायचा नसतो, तो डिसिप्लिन, मार्केट तुम्हाला डिसिप्लिन शिकवत असतात. सो भांडवलाची काळजी घ्या, तुमची काळजी घ्या आणि हॅपी लर्निंग. थँक्यू.